आज सकाळी सकाळी अचानकच जेजुरीला जाण्याचा प्लॅन झाला. रविवार पण होता आणि खंडोबा महाराजांचं षडरात्र पण चालू होतं. तर म्हटलं चला खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन येऊ. तसं तर आम्ही जेजुरीला कायमच जात असतो, पण आता यात्रेच्या निमित्ताने जाणं काही वेगळंच असतं. तर त्यामुळे सकाळी लवकरच निघालो. जाताना सोबतच सर्व फॅमिली होती. इशूला जाताना म्हटलं खाऊन घे, तर खाल्लं नाही आणि गाडीत बसल्यावरच तिला लगेच भूक लागते. मुलं असंच करतात, जेव्हा एखादी गोष्ट कर म्हणतो तेव्हा करत नाही आणि नंतर मग त्यांना तीच गोष्ट करायची असते. त्यानंतर म्हटलं चला आता छान उत्सव पण आहे, तर खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन येऊ आणि त्यामुळेच आम्ही सर्वजण सोबत निघालो होतो. जातानाच रस्त्याने खूप छान असं वातावरण होतं आणि जाताना पण दिव्या घाटातून गेले. तिथं रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू होतं आणि इथं आम्ही सगळ्यात आधी जाऊन करामाईला दर्शन घेतलं. तिथं ईश्वरीने छान पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं. त्यानंतर तिथं देव वगैरे धुवून घेतले, तिथंच तळीभंडार केला आणि मगच आम्ही जेजुरी गडावर निघलो. कारण इकडं तळीभंडार करून घेतला ना की जेजुरी गडावर करता येत नाही, मग नाही केला तरी चालतो. तर मग इथं तळीभंडार करून गेला आणि इतका छान व्हिडिओ आला आहे म्हणजे तुम्ही ओळखू शकता की हा व्हिडिओ कोणी काढला असेल. त्यानंतर मग आम्ही जेजुरी गडावर गेलो आणि तिथं सगळ्यात आधी भंडारा घेतला. भंडारा घेतल्यानंतर इतकी प्रचंड गर्दी होती की पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. तरी देखील वाट करत करत आम्ही गेलो गडापर्यंत आणि इतक्या गर्दीमध्ये खरंच म्हाताऱ्या जे माणसं होतात ना त्यांची खूप म्हणजे अवघड परिस्थिती होऊन जाते. तर वरती गेल्यावर इतकं छान आणि प्रसन्न वातावरण झालं आणि तिथं खंडोबा महाराजांचा प्रसादसुद्धा होता आणि इतकं भव्य दिव्य अशी खंडोबाची ही नगरी जेजुरी सजलेली होती की पाहूनच डोळे अगदी दिपून गेले. तिथे गेल्यानंतर दर्शन झालं. खाली उतरताना ईश्वरीने हे छापेवाला बघितला आणि मग ती कसली ऐकते, तिने शिवाजी महाराजांचा छान असा छापा काढून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही खाली यायला निघालो. हा छापा लगेचच पाण्यात घातला की निघून जातो असं ते बोलले होते, जाईल 1-2 दिवसामध्ये. तो करून घेतला. चला काही नाही, मुलांचा हट्ट पुरवायचा, दुसरं काय. त्यानंतर खाली आलो आणि तिने ती येतानाच आजीकडून हट्ट करून बाहुली पण घेतली आणि त्या बाहुलीचेच सगळ्या रस्त्याने लाड चालू होते. त्यानंतर येताना मस्त वनभोजनाचा पण आनंद घेतला. खूप दिवसांनी असा मोकळा वेळ एन्जॉय करायला भेटला होता. देवाचं दर्शन पण झालं आणि छान ट्रिप पण झाली. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.